सोय आहे म्हटलं त्याचा वापर करायला पाहिजे. सर्वप्रथम ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन तर्फे रोडा लक्झरी प्रिवास कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सभासदांचं, त्याचबरोबर व्यवस्थापक समिती सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित आहात त्याबद्दल सर्वांचं मी अविनाश चौधरी स्वागत करतो. शिक्षणाची आपल्या गरज का भासली? गरज आहे. मी तर एज्युकेटेड आहात सगळेजण. आपण प्रत्येकजण शिक्षित आहोत, पण आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षित आहात. कोणी BA असेल, कधी बॅचलर ऑफ आर्ट्स असेल, BCom असेल, MCom असेल, इंजिनियर असेल, CA असतील, आर्किटेक्ट असतील, वेगवेगळ्या प्रोफेशन प्रमाणे प्रत्येकाने शिक्षण घेतलेलं आहे. पण आपल्याकडे सहकाराचं शिक्षण कुठेच नाही. कुठली युनिव्हर्सिटी नाही, कुठले क्लासेस नाही आहेत. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं शिक्षण फक्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघामार्फत घेतलं जात होतं. म्हटलं त्याहीपेक्षा म्हणायचं म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याला एज्युकेशन सेस म्हणून एक चेक फॉर्म त्यांना पाठवायचा होता, त्याचा कुठलेही रिटर्न्स होत नव्हते. आणि सोसायट्या चालवताना मग त्यांच्या लक्षात आलं शासनाच्या की बाबा या सोसायट्या ज्या आहेत त्यांना शिक्षितच नसेल, त्यांना उपविधी काय, कायदा काय, नियम काय हे जर माहितीच नसेल तर सोसायट्या चालवणार कशा? आणि हे सोसायट्या चालवताना प्रामुख्याने पूर्वी आपल्याकडे जर फार 70-80s मध्ये आपण गेलो, आणि ठाणे जिल्हा हा 1985 नंतर विकसित झाला फार मोठ्या प्रमाणात. आणि मला सांगितलं सर आणि की 44 वर्ष आपल्या ठाणे हाऊसिंग फेडरेशनला झालं. त्याच्यापूर्वी 1948 ला मुंबई आणि ठाणे हाऊसिंग फेडरेशन एकत्र होतं. 1981 ला 1 ऑगस्ट 1981 ला आपलं बायफर्केशन झालं आणि आपण ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन हे वेगळं एंटिटी म्हणून आपलं स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं. आणि सुरुवातीच्या कालावधी म्हणजे 1981 पासून ते जवळजवळ 2008 पर्यंत एक प्रभुत्व आपण त्यांना म्हणतोय की विकसनशील पद्धत होते. लोकांना माहिती नव्हतं. त्यावेळेला फेडरेशन मध्ये असं पण विचारलं जातं इथे कर्ज दिलं जातं का, हा कन्सेप्टच माहिती नव्हता. आणि पूर्वी आपला जर विकास केला, ठाण्याचा जर विषय केला तर चाळी म्हणा किंवा अपार्टमेंट किंवा इमारती फार कमी प्रमाणात सोसायट्या होत्या. फार मोठ्या सोसायट्या तुमच्या ब्राह्मण सोसायट्या वगैरे ठराविक नौकडा भागातच होत्या. पण ज्या वेळेला शिक्षणाचं आपण बघतोय, मला मगाशी राऊत साहेबांशी चर्चा करताना असं आढळलं की तुमच्या सोसायटीमध्ये 339 मेंबर्स आहेत. त्यापैकी 50% अँड अबॉव रेसिडेंट तुम्ही रेंटल आहे. आपण हरकत नाही ना, शिक्षण हे सर्वांसाठी. आपलं संविधान म्हणतं की शिक्षण प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. मग संविधानाच्या आधारावर सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन होतात. मग त्या सभासदांकरता फक्त मेंबरच शिक्षण घेऊ शकत नाही, तर मेंबरच्या घरातलं कोणीही शिक्षण घेऊ शकतो. तुम्ही आज मोजले, आता हे 2 ऍड झाले म्हणून 21 जणच आहेत. किती खंत आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षण देण्यासाठी आम्ही आलो, आनंद आहे आम्हाला शिक्षण देण्यामध्ये आवड आहे. पण तुमची घेण्याची कॅपॅसिटी किती? 339 म्हणून फक्त 21 जण उपस्थित. पर्सेंटेजचा जर व्हॅल्यू केला तर तो पण आपल्याला शून्यावर जवळजवळ. बाकीचे लोक गेले कुठे? म्हणजे आपल्या मध्ये पिक्चर आला होता ना शिवाजीराजे भोसले म्हणतो, कथाताईचं जे गाणं आहे त्या आधारे वीर दौडले 7. मग 7च का? बाहेर बाकीचे गेले कुठे? आपल्याकडे तोच प्रश्न इथे, बाकीचे गेले कुठे नसते. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही जेवढे आलात पुढच्या वेळेला आणखी प्रगती होईल. आणि मग अशी सांगितलं की आपण असं शिक्षण प्रशिक्षण ठेवू. आता शिक्षण आणि प्रशिक्षणामधला फरक काय? तर शिक्षण हे सर्वांसाठी आहे आणि प्रशिक्षण हे कोणासाठी? तर व्यवस्थापक समितीसाठी. कारण त्यांना प्रत्यक्षात कामकाज करताना येणाऱ्या अडचणी आहेत त्या सॉर्ट आउट करण्यासाठी. आता शिक्षण घेण्यामागचा मगाशी बोललो मी तुम्हाला की वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण असतं. आपल्याकडे बघा, ज्युनियर KG पासून ते आपण सर्वसाधारण शिक्षण म्हटलं तर 12वी पर्यंत गृहीत धरू. आपण 150 पुस्तकं सरासरी वाचतो. मग त्यात नागरिकशास्त्र असो, भूगोल असो, काय काय वेगवेगळे विषय असतात. 150 पुस्तकं सरासरी वाचतो. पण सोसायटीचा मेंबर झाल्यापासून आपण 1 पुस्तक वाचतो. ते कॉमन प्रश्न मी सगळीकडे विचारतो, तुम्हाला पण विचारतो. इथे आता कमिटीतले व्यवस्थापक समिती जी आहे 339 मध्ये साधारणतः तुम्हाला 15 ते 18 लोकांची कमिटी आहे.
17 म्हणजे 18 मध्ये एक कोणत्या नसणार, म्हणजे ती कमिटी आहे. आता या कमिटीपैकी किती लोक असेल? सॉरी टू से, कमिटी जर समजा प्रशिक्षित किंवा शिक्षित नसेल तर ती इतरांना काय शिक्षण देणार? आमच्यापेक्षा जास्त शिकले असं आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बरं ठीक आहे, मागील समितीत कोणी असतील त्याचंही आपल्याला आमची पहिलंच कमिटी. ठीक आहे. आपण किती लोकांनी बायलॉज पाहिलाय, ज्याला पोटनियम म्हणतात, ज्याला उपविधी म्हणतात, किती लोकांनी पाहिलाय? वाचला हा नंतरचा भाग आहे. किती लोकांनी पाहिलाय? पाहिला व्हेरी गुड. मी वाचलेलं आहे. वाचलंय माझ्या नंतर येतो, नेक्स्ट स्टेपला येतो ना. पुस्तक आणलेलं आहे. वाचलंय किती? 2 इकडे पाहिला. कुठल्या रंगाचं आहे? फायदा म्हटल्यानंतर माझा सारी कोणता प्रश्न येणार तुम्हाला की कुठल्या रंगाचं आहे? ठीक आहे, हरकत नाही, जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला. स्काय ब्लू कलर आहे. ब्लू स्काय ब्लू कलर आहे. किती बायोलॉज आहेत? उपविधी नंबर किती आहेत? आणि बघा, आपण एखादी गोष्ट आज शिकायला आलो तर आपल्याला पूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. 1 ते 175 बायोलॉज आहे. याच्यामध्ये 20 चॅप्टर आहेत, 67 पान आहेत, 30 अपेंडिक्स आहेत. अपेंडिक्स मध्ये काय वेगवेगळे प्रकारचे फॉर्म्स आहेत, ते कोणाला अप्लाय होतात, कशा प्रकारे अप्लाय होतात, किंवा बायोलॉजीच्या आधारे कोणत्या प्रकारे होतं, ही सगळी माहिती याच्यात दिली आहे. म्हणजे थोडक्यात हा आपल्या महिलांच्या दृष्टीने आजीबाईचा बटवा आहे. आणि रात्रीच्या वेळेला समजा एखाद्याच्या दात दुखतोय, महिलांना सांगायची गरज नाहीये. अगदी अंधारात जाऊन सुद्धा बरोबर तो मसाल्याचा डबा गोडणार आणि बरोबर त्याच्यातून लवंग काढणार आणि त्या व्यक्तीला देणार. आणि हीच बाब इथे सुद्धा आहे. त्याचा बायोलॉजीचा अभ्यास आहे, तो बरोबर तुम्हाला सांगेल की आपल्याला फ्लॅट ज्यावेळेला ॲग्रीमेंट, फ्लॅटच्या बाबतीत आपल्याला हे करायचं, रेंटल ॲग्रीमेंट आहे, बायोलॉजी नंबर 43 आहे. तर तुम्हाला इथे ठिकाणी शोधायची गरजच नाही आहे. त्यावेळेला स्ट्रक्चर ऑडिट आलं म्हणजे बायोलॉजी नंबर 76A, त्या कुठल्या कुठल्या प्रकारचे कागदपत्र ठेवायचे, कुठल्या फाईल्स ठेवायच्या, त्यामध्ये बायोलॉजी नंबर 141, 142, म्हणजे याचा पूर्णतः आपला अभ्यास असतो. तर हे शिकण्यासाठी आम्ही काय म्हणतो की एवढी आपली करोडो रुपयाची आपण फ्लॅट परचेस करतो. नियर अबाउट प्रत्येक फ्लॅटची किंमत मोर दॅन 1.50 CR. 339 मल्टिप्लाय केली, आम्ही काउंट नाही करणार, पण आपल्याला एक मीडियम स्केल इंडस्ट्री ओपन करतोय, चालवतोय. म्हणजे मीडियम स्केल इंडस्ट्री चालवताना तुम्हाला काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पुस्तकात दिल्या, त्या आपण तुम्हाला फॉलो करायचं. त्या पुस्तकाच्या बाहेर काहीच नाही. आणि फक्त सोसायटी करता हा बायोलॉज महत्वाचा आहे. आणि आपण म्हणतो ना की ज्यावेळेला प्रत्यक्ष भगवंताने म्हणजे श्रीकृष्णाने ज्यावेळेला गीता सांगितली, त्या गीतेचं मग ज्ञानेश्वरीमध्ये गीताईमध्ये रूपांतर झालं. पण गीता आपल्या दृष्टीने कुठला तर कायदा आहे, सहकार कायदा, जो आपल्या MCS ॲक्ट 1960 म्हणजे महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1960, त्याच्यामध्ये 1 ते 168 सेक्शन्स आहेत, म्हणजे कलम आहेत, आणि 1 ते 110 त्याच्यामध्ये रूल्स आहेत. 1400 पानांचं पुस्तक आहे. तर सर तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही वाचलेलं आहे, असं रेफर केलेलं असतं. तर हे पुस्तक सर्वसामान्यांना वाचणं शक्य नाही. आणि म्हणूनच ज्या 54 प्रकारच्या सहकारी संस्था आहेत, आपण आज फक्त एका सोसायटीचा बघतो, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 54 प्रकारच्या सहकारी संस्था, त्यामध्ये शुगर पेन फॅक्टरीज असेल, सूत गिरण्या असतील, कॉपरेटिव्ह अपेक्स बँका असतील, कॉपरेटिव्ह बँका असतील, पतसंस्था असतील, मच्छीमार सोसायट्या असतील, मजूर संस्था असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 54 प्रकारच्या सहकारी संस्था या कायद्यावर आधारित. हा कायदा पहिल्यांदा सुरुवात झाला तो 1904 साली आला, तो इंग्रजांनी आणला. पण त्याच्यामध्ये अमेंडमेंट करून 1912ला त्याच्यामध्ये दुसरा सुधारित कायदा आणला. आणि नंतर मग 1925ला तो शेवटचा कायदा होता. त्याच्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्राचा पहिला सहकार कायदा. आता प्रत्येक राज्याला त्याचा कायदा बनवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आपला कायदा जो आहे तो 1960ला आपला पहिला कायदा 12 डिसेंबर 1960ला तो अस्तित्वात आला आणि त्याप्रमाणे त्याचं कामकाज करून आतापर्यंत अमेंडमेंट्स भरपूर झाल्या. आता मागाशी 154चा उल्लेख केला, 150 मागाशी 154चा उल्लेख केला. 154 म्हणजे नक्की काय?
तर 168 सेक्शन्स आहेत त्याच्यामधला एक प्रकार येतो. काय होत होतं की ज्या वेळेला सहकारी संस्थांचं अमेंडमेंट्स होतं, अमेंडमेंट म्हणजे काय, सुधारणा, कायद्यामध्ये सुधारणा. आता बँका, पतसंस्था त्यांना काही पेनल्टीज लावलेल्या आहेत, त्याच्याबद्दल लावलं तर तुम्हाला आठवत असेल जुने लोक जे आहेत काही सोसायटी चालवताना त्यावेळेला आपल्याकडे एक अशा प्रकारचं हे आलं होतं की ज्यावेळेला व्यवस्थापक समिती निवडून आली विदिन 45 डेज त्यांनी M20 बॉन्ड साईन करून द्यायचं होतं. आता M20 बॉन्ड म्हणजे काय, तर बाबा संस्थेचं आपण पद स्वीकारल्यापासून 45 दिवसाच्या आत आपण 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं आहे की ही पद मी स्वीकारतोय. या पद स्वीकारल्यानंतर यामध्ये या संस्थेमध्ये जे काही गैरप्रकार होतील त्याचे जॉईंट अँड सेव्हरली वी आर रिस्पॉन्सिबल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजचा आपला उत्साह बघितला तर पहिल्यांदा आपल्याकडे पुढे यायला कोणी तयार होत नाही. मारून मटकून आपल्याला मिटिंग किंवा आपल्या मारून मटकून आपल्याला सभा घ्यावी लागते किंवा व्यवस्थापक समिती सुद्धा त्याच पद्धतीने बनवावी लागते. अजून आपल्याकडे आधी आपल्याकडे म्हणतात ना त्यातून फाल्गुन मास, लोकांची आपल्याकडे कमतरता आहे आणि कायद्यामध्ये अशी तरतूद केल्यामुळे लोकांनी धडाधड विड्रॉल केली की आम्ही देणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे आता 339 मेंबरपैकी 18 लोकांची समिती बनली. समितीपैकी 3 जण ऑफिस बेअर झाले म्हणजे 15 लोक मोकाट फिरायला. मग 3 लोकांवर जे गाढवावर ओझं टाकतात तसं त्यावर टाकून दिलं की बाकी लोक फिरायला मोकळे. आता यातून काय होतं मग की 3 लोकांवर एवढं प्रेशर वाढतं आणि त्यांनी समजा काही गैरप्रकार किंवा काही फ्रॉड केले तर ते 15 लोक भरले जातात, त्यांना त्या व्यवहारातलं काहीच माहिती नसतं. आणि त्या कारणाकरता त्यांनी शासनाने हा कायदा हळूहळू मागे घेतला. आणि फेडरेशन यापूर्वीही मागणी करत होते की अशा प्रकारचे कायदे जे आहेत इतर संस्थांना जे लागू होतात ते गृहनिर्माण संस्थांना लागू होऊ नये. कारण का 54 प्रकारच्या सहकारी संस्थांपैकी 53 प्रकारच्या सहकारी संस्था या प्रॉफिट मेकिंग आहेत, म्हणजे नफा कमवणं हा त्यांचा उद्देश आहे. पण आपल्या हाऊसिंग सोसायटी ही ना नफा म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आपण सर्व्हिस इंडस्ट्री ऑफ सर्व्हिस देतो. वी आर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस टू मेंबर्स. त्यामुळे आपल्याकडे सतत मागणी होती कायदा, आम्हाला स्वतंत्र कायदा द्या. पण त्यावेळेला तत्कालीन जे सरकार होतं BJP सरकार, त्यांनी वेगळा कायदा न देता आपल्याच संपूर्ण ॲक्टच्या पुस्तकामध्ये एक 154B इन्सर्ट केलं. त्याच्यामध्ये सबक्लॉज 1 to 10 आहे. त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या कायद्यामध्ये दिले. आजचं आपलं सेशन जे आहे सभासदांपुरती आहे. मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी कायद्याची आणि बायलॉची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आपले प्रश्नोत्तर नंतर होतीलच. तर सभासदांचे अधिकार काय, हक्क काय हे महत्वाचे. कारण सभासदांना माहितीच नसेल माझे अधिकार काय. तुमचा मेंटेनन्स भरणं हाच अधिकार आहे का? नाही. जवळजवळ 19 प्रकारचे अधिकार तुमचे आहेत पण ते आपल्याला माहितीच नसतं. कारण पहिली गोष्ट मी वाचन करत नाही आणि प्रश्न विचारत नाही. मग मला कळणार कसा? आता नावडता विषय येतो आणि नावडता विषय आपण कधीच वाचत नाही. रात्री झोप आली तर आपण इंग्लिशचं पुस्तक वाचायचो किंवा इतिहासाचं वाचायचो कारण झोप लवकर येते. आणि आजच्या सेक्रेटरी कोण येते? सेक्रेटरी आले नाही. अजिंदारे आजची सगळ्यांना नोटीस गेली होती का? खूप वेळा पाठवलं नोटीसच्या टीप टाकली होती का नाश्ता काय मिळणार आहे? लोक कमी आहेत. बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे खायला दिल्याशिवाय कोणी- पूर्वी एक कार्यक्रम लागायचा टीव्हीवर, उलटा पुलटा. काय नाव काय? चष्मा नाही, उलटा पुलटा सरदारजीचा होता. जसपाल भट्टी. जसपाल भट्टी सुद्धा आताचे जसं आता कार्यक्रम आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या विषयावर ते हे करायचे. एक सोसायटीच्या सभेच्या वेळेतच त्यांनी एक सांगितलं होतं ते बोले उपस्थिती कमी काय आहे, तो बोले आज का मीटिंग कैंसिल कर दो और वापस दोबारा के अलग से एजेंडा बनाओ. आणि त्याच्यावर काय लिहा, मेंटेनन्स डबल. आता मेंटेनन्स डबल म्हटल्यानंतर सगळेजण तिथून उठून पडले. सगळेजण आले सभेला. ते बोले ठीक आहे बैठो, शांती से बैठो. और टायपोग्राफिकल मिस्टेक आहे. आणि काही काळाने आपल्याला अशा प्रकारच्या आपल्याला योजना आखाव्या लागतील की जेणेकरून सभासदांची उपस्थिती जाईल.
म्हणजे एक खरी गोष्ट अशी त्याचा दुसरा भाग असा दाखवला आहे, बाढ़ में गया अजंटा, नाश्ते में क्या बोलो. म्हणजे आज लोक काहीतरी आमिष दाखवल्याशिवाय, लहान मुलाला कसं आपण चॉकलेट दिल्याशिवाय किंवा चॉकलेट दाखवल्याशिवाय तो सुद्धा काही, आज बघा टीव्हीवर आम्ही बघतो काय काय रील्स असतात, आई त्याला काहीतरी चॉकलेट दाखवते आणि मग ती चॉकलेट बाजूला काढून ती जेवायला घालते. म्हणजे तसं आता सभासदान करायची वेळ आली का? सभासदांना आपली कर्तव्य समजतात का? आपली जबाबदारी समजतात का? नाही समजत. शिक्षणाने आपण समृद्ध होतोय. लोक म्हणतात आम्ही समृद्ध आहोत, कशाला गरज आहे? ठीक आहे, हरकत नाही. बघा आपल्याकडे पहिली गोष्ट अशी की बायलॉजची प्रत मिळवण्याचा आपला अधिकार आहे. पण त्याही पेक्षा मी समितीचे म्हणजे अध्यक्ष आणि खजिनदार यांना मी रिक्वेस्ट करेन, तुम्ही हा कार्यक्रम खरंच स्तुत्य कार्यक्रम आहे. लोकांपर्यंत जे उपस्थित त्यांना ते आपला कायदा समजेल, उपविधी समजेल, आपले कर्तव्य समजतील. त्याचप्रमाणे हे समजण्यासाठी आपला जो बायलॉज आहे, बायलॉज नंबर 13D मध्ये ही प्रोव्हिजन आहे की प्रत्येक सभासदांका म्हणजे सदनिकात मागे आपण 10 रुपये प्रति महिना बरोबर शिक्षण आणि प्रशिक्षण निधी आणि प्रसिद्धी निधी, त्याच्यामध्ये नवीन ॲड झाले प्रसिद्धी, हा निधी काढतो. म्हणजे आपल्या वर्षाला किती जमतात? 120 रुपये पर फ्लॅट आणि 5 वर्षातून किती होतात? 600. म्हणजे समितीचा कालावधी म्हणजे टेन्युअर जो आहे तो 5 वर्षाचा आहे. म्हणजे 5 वर्षातून कायदा बदलतो हा अपेक्षा गृहीत धरून 5 वर्षातून शिक्षण आणि 5 वर्षातून प्रशिक्षण हे देणं बंधनकारक केले, म्हणजे कंपल्सरी. मग त्याच माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो तुमच्यावर की प्रत्येकाला बायलॉज देऊन टाका ना. प्रत्येकाला जर बायलॉज दिला तर काय होईल? उद्या एखादी कंप्लेंट करायची असेल तर ती वाचून ती कंप्लेंट करतील. आणि तुमचा अभ्यास असेल तर तुम्ही फक्त रेफर टू फायलॉज नंबर सो अँड सो. बघा किती संवाद होतो, वाद कमी होतील, पण तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा रिस्पॉन्स मिळेल. आणि सभासदांना त्यातून तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी ते बायलॉज वाचून येते किंवा बायलॉजचा रेफर करायला सांगतील ते तुम्हाला. त्याचे शिकवतोय. मग असे साहेब बोलले की शिक्षणाचा फायदा काही वेळा असा पण असतो की तो चांगला पण आहे तेवढा तो वाईट पण आहे. पण मला वाटत नाही आपल्याकडे राहायला, तुम्ही जसं सांगितलं की त्यावेळी जी सोसायटी होती एक चांगल्या प्रकारची सोसायटी म्हणून, वेल नोन सोसायटी म्हणून तुम्हाला गौरवलेलं आहे आणि गौरवास्पद तसंच राहिलं असेल तर तुम्हाला वाटतं तुमच्या कमिटीचं ज्यावेळेला आता हरकत नाही तुम्हाला प्राईज मिळालेलं आहे, तर तुमचा जो फॉर्म आला होता तो मिस केला होता, स्क्रुटिनाइज केला होता, त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण प्रशिक्षण झालेलं नव्हतं, ते मार्क लेस झालेलं. फक्त आता भरून काढतोय. नाही मी त्याच्याबद्दल तुमचा तंटामुक्त समिती पण आम्ही स्थापन केली. हो नाही चांगलं आहे, त्या विषयावर मी येणारच आहे. आणि तंटामुक्त समिती म्हणजे काय की आपल्याकडे जे वाद निर्माण होतात, बघा आपण कुटुंब म्हणतोय 339 म्हणजे फार मोठं आहे. कोविडच्या पिरियडमध्ये आपण जो अनुभव घेतलेला आहे की आपले नातेवाईक म्हणा किंवा हे आपले खूप लांब होते, पण आपल्याला ज्या ज्या घरामध्ये कोविड झालं होतं त्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातले लोक, आपले कमिटी मेंबर्स किंवा अजून वेगवेगळ्या आपण राजकीय लोक सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये त्या लोकांनी मदत केली होती. पण ते कुटुंब झालं. आपले प्रत्यक्षात गाड्या बंद होत्या, ट्रेन बंद होत्या, प्रवासाला मुभा नव्हती, त्यामुळे ते लोक येऊ शकत नाही आणि आले तरी त्यांना आतमध्ये घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे सर्वात पहिलं आम्ही अभिनंदन त्यावेळेला फेडरेशनच्या वतीने केलं होतं राणे साहेबांनी की सर्व आपले मॅनेजिंग कमिटी आहेत त्यांचं आम्ही म्हणजे हे केलं होतं, अप्रिशिएट केलं होतं. आणि त्यांनीच आपले दरवाजे जर बंद केले नसते तर आणखीन तो रोग आतमध्ये आला असता फार मोठ्या प्रमाणात. आणि ये-जा लोकांच्यामुळे त्यामुळे कुठेतरी ते प्रतिबंधित झालेलं आहे. आता आपल्याकडे बा सुख आणि दुःख हे दोन्ही बाजूचा विचार केला तर आता आपल्याकडे मोबाईल झाला आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये एखाद्याचा मृत्यू होत असेल तर आपण शेवटच्या क्षणात दाखवतो जातोय माणूस. पण एक काळ आपण 20-25 वर्षापूर्वी मागे गेलो तर आपल्याकडे ज्याला ट्रंक कॉल आणि बाकीच्या सिस्टीम होत्या त्यामुळे आपले नातेवाईक 7 ते 8 दिवसांनी येत होते. पण त्यावेळेला आपल्या पहिला दरवाजा उघडत होता तो आपला शेजाऱ्याचा. आपले नातेवाईक सुद्धा लांब होते, त्यावेळेला आपल्याला जी मदत होत होती आपल्या सोसायटीची मदत. पण त्यामुळे आपले कुटुंब हेच आहे. आपल्या गेटच्या आतमध्ये आल्यानंतर 339 लोकांची आपली जी मेंबर्स आहेत त्याला सांभाळणारी 18 लोकांची सोसायटी व्यवस्थापक समिती आहे, हेच खरं कुटुंब आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक उदाहरण सांगेन. तामिळनाडूमध्ये जवळजवळ 1075
बघा 1075 लोकांचं एक घर आहे. एका घरामध्ये सामुदायिक राहतात ते. आणि त्या घरातला प्रमुख जो आहे तो संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवतो. एक मनुष्य जो आहे तो संपूर्ण बाजारपेठ आणि शेती व्यवसायावर लक्ष ठेवतो. आणि एक महिला आहे ती बायका किंवा त्यांच्या मुलांवर वगैरे जेवणाच्या वगैरे ह्याच्यावर ती करते. मग मी तीच संकल्पनेचा विचार करतो. त्या संकल्पनेने आपल्या ह्याच्यात काय फरक पडतो? काहीच नाही. चेअरमन तो मुख्य आहे, सेक्रेटरी तो बाजारवाट बघणारा माणूस आहे आणि खजिनदार ती महिला आहे. फक्त एवढं तिथे अलिखित नियम आहेत, आपल्याकडे लिखित नियम आहेत. मग तिकडे जर ते लोक कुठलंही पुस्तक, कुठलाही कायदा, कुठलाही नियम नसताना जर व्यवस्थित चालवत आहेत तर आपल्याकडे कायदा चालू असताना आपल्याकडे का करू? आपल्या कायद्यातील तरतुदी म्हणून सेक्शन 32 मध्ये किंवा बायलॉज नंबर 23 मध्ये किंवा आता आपल्या नवीन 154 मध्ये प्रोव्हिजन आहे की आपल्याला एखादा समजा आपल्याशी सोसायटीशी झालेला व्यवहार बघायचा आहे तर आपण बघू शकतो. किंवा आपले कॉमन जी कागदपत्र आहेत ज्याला आपण म्हणतो की ती पब्लिकली ओपन आहे, तसं आपला ऑडिट रिपोर्ट आहे किंवा मिनिट्स ऑफ मिटिंग्स आहेत, मॅनेजिंग कमिटी मिटिंग्स आहेत, आपली जे रजिस्टर आहे ते सुद्धा प्रायर परमिशन घेऊन तुम्ही बघू शकता. कारण सोसायटीने सुद्धा म्हणजे कमिटीने सुद्धा त्याला प्रतिबंध घालता येत नाही, कारण त्याला कंपल्शन आहे. त्याला फक्त एवढंच की त्यांचं लेटर मागवावं आणि लेटर मागितल्यानंतर त्याचा ठराविक वेळ देऊन ऑफिशियल त्यांना दाखवू शकतात. त्याच्या कॉपी जर पाहिजे असेल तर सेक्शन 32 सबक्लॉज 1 किंवा बायलॉज नंबर 171 मध्ये प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे त्या चार्जेस दिलेले ते चार्जेस आकारून त्यांना देऊ शकतो. नंतर सर्वात मोठं म्हणजे आपला मेंटेनन्स. बघा फायनान्शियली आपल्या दृष्टीने जरी कमिटी आहे, कुठलीही संस्था चालवताना त्यांना फायनान्शियली लीड आहे. आणि पैसा तुमचा जोपर्यंत क्रिएट होत नाही तोपर्यंत कुठलंही कामकाज होऊ शकत नाही. आणि हे करण्यासाठी तुमचे फंड्स रेज होणं महत्त्वाचं आहे. आणि एव्हरी इयर माझं असं म्हणणं आहे की तुमच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये ॲटलिस्ट 5% तरी ॲप्रिसिएशन व्हायला पाहिजे. आणि काय होतं की तुम्ही एकदम जर वाढवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सभासदांचा कोप होतो किंवा सभासद मी नाराज करतो. पण दरवर्षी 5% केले मला वाटत नाही की तुमचं सुरळीत गाडी होईल, म्हणजे लॉसेस होणार नाही. रिकव्हरी 100%. 5% त्याच्यामध्ये फॉलोअप घ्या की कसं आहे की आपलं बघा कुटुंब हा शब्द वापरल्यानंतर जे 5% डिफॉल्टर आहेत डायरेक्ट कुठल्या प्रकारची ॲक्शन न घेतात त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्या. काही वेळेला काय होतं की बऱ्याच वेळा जे सभासद असतात त्यांच्या घरातून गळती असते किंवा काही त्यांची मागणी असते ती आपण फुलफिलमेंट करत नाही. तर कुटुंब प्रमुख या नात्याने आपण त्या ऐकून घ्या. हां, त्यातूनही ते ऐकत नसेल तर मग आपल्याला ज्या कायद्याने प्रोव्हिजन दिलं त्याप्रमाणे त्याला 3 नोटिसा पाठवा. नंतर 154B 29ची नोटीस आहे. नंतर मग तुम्ही उपनिबंध कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करून त्याच्यावर तुम्हाला वसुलीचा दाखला रिकव्हरी सर्टिफिकेट तुम्ही क्लेम करू शकता. ते केलं आणि त्यात आर्थिक विवंचन काही लोक पण हा, मग त्याच्या पण त्या गरजा समजून घ्या, त्याला ठराविक कालावधी द्या आणि नंतर मग तुम्ही त्याचं ऍक्शन घ्यावं लागेल. आणि एक लक्षात ठेवा, एक डिफॉल्टर संस्थेचं संपूर्ण बजेट कोलॅप्स करू शकतो. कारण आपल्याकडे बघा ज्या वेळेला आपण हे तयार करतो स्ट्रक्चर त्याला 339 फ्लॅगचाच फक्त विचार करतो. कारण आपण पहिलीच गोष्ट मी सांगितलं की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असल्यामुळे आपल्याकडे 339 ऐवजी 400 फ्लॅटचा विचार करून आपण बजेट काढत नाही. सिंकिंग फंड, रिपेअर फंड, सर्व्हिस चार्जेस हे जे काय आपण काढतो ह्या प्रोव्हिजन जे आहेत ते फंड्स आहेत आपल्या दरवर्षी ते आपल्याला तुमच्या FD मध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केलीच पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला ॲक्युरल इंटरेस्ट असेल त्या ॲक्युरल इंटरेस्टवर तुम्हाला TDS रिटर्न फाईल करायचा. TDS रिटर्न फाईल नाही केला तरी सुद्धा तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रोव्हिजन तुम्हाला कदाचित तुमच्यावर पेनल्टी पण लागू शकते आणि तुम्हाला नोटीस होऊ शकते. नंतर आपल्या निवडणूक कधी झाली होती, कोणत्या वर्षी झाली आहे? 27 पर्यंत तुमचं आहे, ड्यू आहे. ठीक आहे, कमिटी मला वाटतं चांगलं काम करते. मला वाटतं परत निवडून देतील. प्रत्येक निवडणुकीमध्ये सभासदाला मतदान करण्याचा अधिकार.
बऱ्याच ठिकाणी कायद्याचं अज्ञान असल्यामुळे थकबाकीदार सभासद आहे म्हणून त्याला मतदान करू देण्याचा अधिकार नाही, पण आपल्याकडे मतदानाचा अधिकार आहे. तो फक्त कंटेस्ट मध्ये उभा राहू शकतो. कायद्यामध्ये तो बदल झालेला आहे. पूर्वी कसं होतं की थकबाकीदार असेल त्याला मतदान पण करता येत नव्हतं, वार्षिक सभेला उपस्थित राहता येत नव्हतं, त्याला प्रश्न मांडता येत नव्हता, त्याला सूचक अनुमोदक राहता येत नव्हतं. एवढे त्याच्यावर हे दिले होते. पण आता काही नाही, कारण त्याची थकबाकी जी असेल ती ठराविक महिन्याची किंवा ठराविक लिमिटची असेल, म्हणून त्याच्यापेक्षा फ्लॅटची किंमत जास्त असते. त्यामुळे वसुलीचा प्रश्न आला तर तो आपल्याकडे सहजरित्या वसुली होऊ शकतो. मग जी मला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे जे आहेत त्याप्रमाणे आपली कर्तव्य पण आहे. आता ही कर्तव्य काय, कारण बघा जसे माझे अधिकार आहे, मी एखादी मागणी करू शकतो तशी कर्तव्य पण आहेत माझी. मग कर्तव्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे मला वेळोवेळी जी काळजीपूर्वक आपला जो फ्लॅट आहे तो दुरुस्त, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदाची. आणि काय होतं की आपण बाहेर पडल्यानंतर एक लक्षात येतं की आपल्या सोसायटीत नाही आहे, पण असं जनरली आम्हाला ऑब्झर्व होतं की आपला कचरा तो वाडीच्या आवारात फेकून द्यायचा. म्हणजे माझा भाग स्वच्छ आहे, अरे पण तिथे राहणारा पण तो हुशार आहे ना, तो काय करतो, तो कचरा परत तुमच्या याच्यात टाकतो. तो म्हणतो माझा भाग पण स्वच्छ आहे. म्हणजे दोघांमध्ये कचरा साठवणुकीचा प्रश्न येतो. आणि तुम्ही तर एवढी चांगली सोय केलेली असते, कारण आतमध्ये आल्यापासून मी सुद्धा गेट मॅनेजमेंट पासून सगळं बघते. गेट मॅनेजमेंट पासून बघते की अगदी व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही त्याप्रमाणे ते फॉलो कर. प्रत्येकाची जबाबदारी किंवा कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या सर्व सभासदांना उपस्थित राहणं, कारण का संस्था कोणाची तर सभासदांची. आता बघा निवडून आलेली व्यवस्थापक समिती एखादा प्रपोजल किंवा एखादा प्रस्ताव जेव्हा सभेसमोर ठेवतात त्याच्यावर चर्चा घेऊन निर्णय घेणं महत्वाचं आहे. कारण निर्णय कोण घेणार आहेत तर तुम्ही सभासद येतात. तर बहुतांश वेळा काय होतं की सभासद उपस्थितच नाहीये. प्रस्ताव मांडला मग उपस्थित लोकांमध्ये 15-20 लोकांमध्ये तो निर्णय घ्यावा लागतो. आपल्या त्यावेळेला अजेंडा तयार होतो. त्यामुळे अजेंडामध्ये आपल्या बायलॉजमध्ये कोरमची जी आली आहे त्यामुळे काय दिलं आहे की वार्षिक सभेमध्ये 2/3 किंवा कमीत कमी 20 सभासद ते उपस्थित असतील तरी ती सभाचा कोरम गणला जाईल आणि त्याप्रमाणे त्याचा निर्णय घेतात. आणि हेच सभासद जे उपस्थित राहत नाही मग नंतर मग सोसायटीला किंवा फेडरेशनला किंवा मग उपनिबंधक कार्यालयात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मग ते जातात. आता मला सांगा की निर्णय कोणासाठी घेतला तर सभासदांसाठी. त्यांनी उपस्थित राहून त्याच्यावर चर्चा घडवून आणणं, चर्चेमध्ये भाग घेणं. आणि चुकत असेल ना, व्यवस्थापक समिती एखादं प्रपोजल चुकीचं दिलं असेल तर त्यांना समजावून सांगितलं बाबा ठीक आहे अशा प्रकारे नको, अशा प्रकारे करूया का. आम्हाला आतापर्यंत एक वाईट अनुभव आलेला आहे, कधीही ऍप्रिशिएशन होत नाही. कमिटीच्या बद्दल एखादा थँकलेस जॉब आहे म्हणतात. थँकलेस जॉब आहे, मान्य ना साहेब, थँकलेस आहे. सारखं. पण एक तोंडातून शब्द बाबा खरंच ज्या कमिटीने चांगलं काम केलं त्याचा आपण एक प्रस्ताव मांडतोय की बाबा यांचं काम चांगलं झालं. एक आपलं काय फरक पडत नाही हो, त्याला काय पैसे लागणार नाही, फुकट आहे ना, फुकट तिकडे चांगलं असतं. मग त्याप्रमाणे एखादा प्रस्ताव जर कमिटीला वाटतं ना आपण काहीतरी काम केलेलं आहे वर्षभरात. पण वार्षिक सर्वसाधारण सभा कशासाठी असते तर त्या दिवशी फक्त जे आपली चर्चा असते वर्षभर केलेले आपल्या प्रगती पुस्तक असतं ते. नाही तर तुम्हाला माहिती आहे ना वार्षिक सभा इतर बँकांच्या वगैरे कशा होतात. त्याच्यामध्ये मला हे सांगतो गमतीचा भाग आहे थोडंसं. सगळे आता आपले वयोगट जो बघतोय हा 50 अँड अबाव म्हणजे 60च्या वरतीच किंवा काही 50 अँड अबाव्स आहेत. त्यामुळे थोडंसं मला वातावरण पण थोडंसं हे केलं पाहिजे. नाही तर काय होईल, वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असतानाची गोष्ट आहे. त्यावेळेला पत्रकार म्हणून जे होते मी नाव सध्या विसरलो, प्रख्यात पत्रकार होते. त्यांनी त्यांना सांगितलं चल माझ्याबरोबर सांगली दरवा कव्हर करायचं. आणि सांगलीला ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची सभा होती आणि त्या सभेला वसंतदादा पाटील अध्यक्ष होते त्या साखर कारखान्याचे. आणि त्यांचे विरोधक जे होते ते आता तुम्हाला आपल्या सभा म्हणजे काहीच नाही होत, तर गावाकडच्या सभा म्हणजे अंडी, ऊसाची झांड हे सगळ्या तयारीनिशी होते ते. मग अशा वेळी मीटिंग सुरू झाल्यानंतर, सभा सुरू झाल्यानंतर मोठमोठ्याने त्यांनी हे सुरू केलं